सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। प्रथमतः शब्द सोडून सहर्ष स्वागत। दिलेल्या निमंत्रणाला मान्य म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वप्रथम शब्द सोडून स्वागत। तसेच त्याबद्दल त्यांचंही शब्द सोडून सहर्ष स्वागत। त्या शिक्षक मित्र विचार मंचाच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी सध्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री कुंडली खडवाच यांचे सहर्ष स्वागत। यानंतर या सन 2025 च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात जिल्हा परिषद सातारा तथा गट शिक्षण विभागाचे पंचायत समिती श्री सुरेश पवार, विद्यमान व्हाईस चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा श्री गणेश शिंदे आणि श्री कुंडली जगदाळे या सर्व रवींद्र खंदारेजी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार सर, शिक्षक मित्र दिनदर्शिका एक वेगळ्या प्रकारचे तिसरं पुष्प आम्ही गुंतवत आहोत। या अगोदर 3 वेळा आम्ही हा चांगला प्रयत्न केलेला होता। सुरुवातीला एक प्रायोगिक तत्वावर हा प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये सुधारणा होत होत शेवटी आता एक आकर्षक स्वरूपाची आणि चांगल्या प्रकारची एक मॉडिफाईड दिनदर्शिका आम्ही सादर करीत आहोत। आम्ही 50 शिक्षक एका वैचारिक पातळीवर एकत्र येऊन हा शिक्षक मंच स्थापन केलेला आहे आणि या शिक्षक मंचाची ही शिक्षक मित्र विचार मंच दिनदर्शिका प्रकाश होताना आज मला विशेष आनंद होत आहे। यामागचा उद्देश जो होता 600 पेक्षा जास्त शाळांत दिनदर्शिका पोहोचली। अत्यंत प्रभावी अशी मित्र व्यवस्था आमची एक मला आनंद वाटतो की आमच्या सदस्यांचा अभिमान वाटतो की अत्यंत प्रभावी अशी शिक्षक मित्र काल शिक्षण परिषद होती त्याचा मी चांगला लाभ होतो आणि आपला तालुका 252 शाळा त्याचबरोबर बर तालुक्यातल्या जवळजवळ 24 केंद्र आतापर्यंत पूर्ण केले। त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे काय काय मॉडिफाय करत आलोय। आता यंदाच्या वर्षी ती मॉडिफाय केलं त्यामध्ये मी सोपी छोटी अशी इंग्रजी विचार घातली। कारण गेल्या वर्षी मी पाहिलं की थोडीशी आम्हाला फोन आले बरेच वेळा असं त्रुटी मी विचारतो स्वतः की काय यात आणखी काय बदल करता येईल। तर मला परकार गेल्या लोकांनी सांगितलं यामध्ये सर थोडे इंग्रजीचे छोटे विचार घाला मुलांना त्याचा आपल्याला अध्ययनाला मदत होईल अशा प्रकारचं। त्यानंतर सूर्यास्त पंचांग हे नियमाप्रमाणे त्यामध्ये आहे आणि शैक्षणिक उपक्रम आपण त्यामध्ये नियोजित केलेले आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की मुखपृष्ठाचे जे पान आहे जानेवारीचं त्यामध्ये आपण जिल्हा परिषद साताराचे 10 उपक्रम आपण या वर्षीच्या छापलेले की एक आगळी वेगळी अशी एक भेट आहे की आम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहोत आणि आमचं ते कर्तव्य आहे आणि हे जिल्हा परिषद उपक्रम सुद्धा आमच्या उपक्रमाबरोबर प्रसारित झाले पाहिजेत, ते अंमलबजावणी झाली पाहिजे, हे आमचं मुख्य कर्तव्य आहे। ते सहर्ष स्वागत करत आहेत। यानंतर दुसरे आमचे 2 व्यक्तीदार जागेवर जाऊन त्यांचा जिल्हा क्रीडा संघ सातारा कृपया आपला सन्मान स्वीकार। सन्माननीय श्री वैभव चिखले सर सातारा तालुका सहर्ष स्वागत। आदरणीय शिक्षक मंचाचे ज्येष्ठ सदस्य जो एक उपक्रम आपण नवीन सुरू केला होता दिनदर्शिका निर्मितीचा, त्या दिनदर्शिकाच्या प्रकाशनाचा 3रं वर्ष आज या ठिकाणी आहे आणि 3री आवृत्ती आपली प्रकाशित होते। सर्वांच्या प्रयत्नानं आणि सर्वांच्या मार्गदर्शनानं हे 3 वर्ष आपण सलग करू शकत आहोत। तसा आजचा हा आपला छोटासा कौटुंबिक कार्यक्रम ऍक्च्युअली कार्यक्रम घ्यावा न घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये फार आम्ही होतो।
करणं सोपं असतं, परंतु ते टिकवणं तितकंसं सोपं नसतं. आणि सर्वांचं म्हणणं असं आलं की दरवर्षी आपण कार्यक्रम करतो, म्हणजे छोटे काही कार्यक्रम, आपला कौटुंबिक कार्यक्रम, तर कार्यक्रम या वर्षी सुद्धा आपण करूया. बरेचसे गडबडीचे दिवस असल्यामुळे बरेच सदस्यांना वेळ बाकीच्या गोष्टी प्रमुख पाहुणे वगैरे मिळणं, परंतु तरी सुद्धा हा कार्यक्रम आपला या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आपण सर्व सदस्य आहोत. आपल्याला सर्व आपले ध्येय धोरण उद्देश माहीत आहे की आपण कोणते उपक्रम राबवतो, कुठल्या पद्धतीने राबवतो. अनेक उपक्रम आपले चालू आहेत. दिनदर्शिकेचा उपक्रम चालू आहे, त्याच्यानंतर पदभ्रमंतीचा एक उपक्रम असतो आमचा. मधनं आम्ही छोट्या छोट्या गड किल्ल्यांना भेटी देत असतो. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी आमची मॅरेथॉन असते. बऱ्याच सदस्यांच्या घरून चौकशी झाली आणि सदस्यांनी नाही चौकशी केली की मॅरेथॉन कधी आहे, पण घरून चौकशी झाली की या वर्षीची मॅरेथॉन कधी आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपलं त्याचं नियोजन आहे. त्याच्यानंतर वर्षा सहल असते, जी नुकतीच मागच्या महिन्यामध्ये आमची संपन्न झाली. रक्तदान शिबिर सहल आम्ही दरवर्षी घेतो. साधारणपणे 50 सदस्य आहेत, पण मागच्या वर्षी जरा वाईट अनुभव आला की बऱ्याच जणांना तिथं रक्तदानाला गेल्यानंतर कळालं की अरे मला बीपी आहे, अरे मला शुगर आहे आणि मी रक्तदान करू शकत नाही. म्हणजे ही एक चांगली गोष्ट घडली आणि म्हणून आम्ही सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला की सर्व सदस्यांची सहकुटुंब आरोग्य तपासणी या वर्षी आपण नवीन वर्षामध्ये नक्की करून घेणार. ती कशी करून घ्यायची आणि त्याला तरी तुम्ही उपस्थित राहा. म्हणजे किमान आपण पती पत्नींची दोघांची कंपल्सरी सर्वांची जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आरोग्य तपासणी करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरता शिबिर दरवर्षी आपण घेतो डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये, कारण ते नियोजन आपल्याला मार्चच्या आधी करावं लागतं. प्रत्येकाला ते नियोजन करता यावं त्यासाठी आर्थिक साक्षरता शिबिर एक दरवर्षी आपण घेतो. सदस्यांचे पालक किंवा कुटुंबामधील कोणी ज्यांचा कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये किंवा काही वेगळं काम त्यांच्या हातून घडतं, तर अशा गुणवंतांचा सत्कार विचाराने केला जातो. आणि दरवर्षी आपली वार्षिक सभा ही सहकुटुंब आणि अत्यंत वेगळ्या वातावरणात पार पडते. मागच्या वर्षी सहकुटुंब सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. यावर्षी तर त्याच्यापेक्षा अजून चांगला अनुभव आपल्याला देण्यासाठी सर्व सदस्य कोर कमिटीच्या वतीनं प्रयत्न चालू आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार करा. शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रवासाच्या क्षेत्रातील एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आणि योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळवण्याचा आग्रह. बरेच वेळा आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, म्हणजे मानसिक ताणतणाव असतात, धावपळ असते, पण आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. आणि ज्या वेळेला एखाद्या गंभीर स्वरूपाचा आजार होतो त्यावेळेला आपल्याला लक्ष देतं की आपल्या खऱ्या अर्थानं शिक्षक जर आरोग्य संपन्न असेल तर तो चांगल्या पद्धतीने काम करेल असं मला वाटतं. आणि एक शिक्षक होता आपली दष्टपुष्टी चांगल्या पद्धतीनं शेतीचं वगैरे काम करणारा किंवा शेतात सुधारा म्हणून शैक्षणिक काम चांगल्या पद्धतीने करणारा, पण एकदम अचानक अटॅक आला आणि त्या अटॅकमध्ये त्याचं काय झालं, निधन झालं. आणि त्यावेळेला मला वाटलं की खऱ्या अर्थानं शिक्षकांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी केलं पाहिजे. आपलं धावपळीला आपलं लक्ष नसतं. आणि त्यावेळेला मी 5 तपासणीचा आरोग्य तपासणीचं दरवर्षी शिबिर घेतो आणि त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला की प्राथमिक स्वरूपात बीपी असेल, शुगर असेल किंवा अन्य प्रकारचे जे काही आजार असतात त्याचं निदान झाल्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करून त्यांचं आरोग्य सुधारता आलं. त्याचप्रमाणे त्यामुळं त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि त्यांना त्यांचा मला माहिती आहे. तर एक धडपडणारा आणि एक चांगल्या पद्धतीनं संघटन करणारा, म्हणजे संघटन या अर्थानं म्हणेन की शिक्षकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणारा असा एक शिक्षक आणि त्याच्याबरोबर त्या सगळ्या त्यांची टीम आहे किंवा त्यांची जी विचारांनी प्रभावित होऊन एकत्र आलेले तालुक्यातले शिक्षक आहेत. तर माझ्या पद्धतीनं जरी मी सेवानिवृत्त झालेलो असलो तरी अजूनही मी कार्यरत आहे. त्याचा
शिक्षण विचार मंचाशी मी 1 वर्ष फक्त चुकलो, गत वर्ष मी सहभागी झालो, परंतु गडबड असल्यामुळे मला निघून गेलो. पण या आज सोहळ्याचं निमित्त असं योग्य चांगला आहे. आज सर्वांच्या शुभेच्छा. मी या पदावर बसलोय आणि मी सभागृहात कार्यक्रम घ्यायची विनंती केली, ते म्हणजे अडचण होती. पण प्रथमतः या शिक्षण विचार मंचाच्या वतीनं आज जो कॅलेंडर आणि प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी उपस्थित आमच्या शुभेच्छा देतो. आता 3रं वर्ष असंच ते वारंवार जशी आमची बँक 100 वर्षे आहे चालू, तशी यांना सुद्धा 100 वर्ष व्हावं अशी शिक्षण आणि 50 पेक्षा 500 सभासद कसं होतील यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. काम करताना कसं आहे, कुठलंही काम करताना आम्ही काम करत असतो. तुमच्या चांगल्या विचारात होती बँक, आमचं काय नाही. तसं पहिल्या सांगितलं बँकेचा इतिहास 100 वर्षात पहिली महिला चेअरमन केली, म्हणजे काहीतरी वेगळे पण करणार. उद्या विचार म्हणजे ताब्यात बँक तर आमची काय अडचण आहे, आम्हाला आम्ही वाटलं कारण माणसं चांगले चांगले विचार आम्ही म्हणलं तुमच्या ताब्यात असं काय अडचण नाही, तुम्ही शंका घेऊ नका. आम्ही चांगल्या विचाराला पाठीमध्ये राहतो. तुम्ही पाहिलंय या महिना 2 महिन्यात काय प्रकार झाला. चांगल्या विचार सुरेश पण आहे, त्यामुळे चांगल्याच विचाराने फिरणार आणि त्यांना चांगलं फळ मिळत. कसं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रस्त्याला उगतील, तसं लक्षात ठेवायचं. कारण चांगलं काम करता तुम्ही. आता माझा परिचय युवराज असतील आणि एकच घेऊन तुम्ही जर काम केलं तर निश्चित आता 3रं वर्ष 3ऱ्या वर्षात 50ची सभासद आहे, तुम्हाला वाढत राहणार तुमच्या विचार. आता तुम्ही जे उपक्रम राबवत आहे आतापर्यंत जे उपक्रम आहेत ते तुमच्या सुंदर आहेत. आता त्यांनी सांगितलं असं संस्थापक अध्यक्ष आहेत, पुन्हा ते विद्यमान अध्यक्ष आहेत, सिद्धेश्वर असतील, गायकवाड सर असतील आणि चांगले विचार एकत्र आहेत. चांगले विचार एकत्र आल्यानंतर चांगलंच काढणार. प्रदीप शिंदे आमचे जोडीदार म्हणजे माणसं परिचित आहेत, फक्त कशाच्या निमित्ताने एकत्र यायचं. आता आम्ही सुद्धा काम करताना प्रामाणिकपणा जपतोयच. आता ज्या काही गोष्टी तुम्ही राबवले हे कॅलेंडर आमच्या शाळेत सुद्धा आहे आणि आम्ही पाहतो दररोज त्याचं नियमित आपल्याला वापर होतो. जे शिक्षक काय करतात ह्या कॅलेंडरचा दैनंदिन अध्यापनाचा वापर करतात, म्हणजे हे उपयुक्त आहे. म्हणजे अध्ययन अध्यापन करण्यासाठी उपयुक्त असं कॅलेंडर आहे आणि शिक्षक बँकेचं कॅलेंडर ह्या कॅलेंडर जमीन आसमानाचा फरक आहे. नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतं. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या बँकेचे नूतन विद्यमान व्हाईस चेअरमन पवार सर. हे 3रं वर्ष आहे की दिनदर्शिका आपण प्रकाशित करतोय आणि मी एकमेव प्रमुख अतिथी आता अत्यंत केला 3 कार्यक्रमात आनंद वाटतो. गणेशजी शिंदे सर आता म्हणले होते एखादा उपक्रम सुरू करणं हे सोपं आहे, पण ते सातत्यानं टिकवून ठेवणं ही तारेवरची कसरत आहे आणि आपण ती सर्वजण तारेवरची कसरत करत आहात. म्हणून तुम्हाला सर्व सदस्यांचं मी एकदा कौतुक करतो आणि खरंच तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांचं प्लॅनिंग चांगलं असतं, ज्यांच्या पुढं ध्येय असतं आणि ते ध्येय गाठण्याची धडपड असते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ती प्रयत्न करण्याची जिद्द असते, चिकाटी असते आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये सातत्य असतं, ते निश्चित यश प्राप्त करून घेतात. मला वाटतंय जवळजवळ या विचार मंचाला 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. मला 14 तारीख 9 ऑगस्टला आपली स्थापना झाली. 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्षी एक संघटना टिकते याचा अर्थ तिची पाळंमुळं चांगल्या मातीत रुजलेली आहे. तिची पाळंमुळं चांगली रुजलेली असल्यामुळे सध्या या विचार मंचाच्या लक्षाला भर येईल यात काय शंका नाही. कारण या विचार मंचानं अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्याचा उहापोह संस्थापक अध्यक्षांनी केलेला आहे.
रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, त्यानंतर मॅरेथॉन असेल, त्यानंतर पुस्तक प्रकाशन, इतरांना मदत करणं, वर्षासर असेल, वार्षिक सभेला पुन्हा कुटुंबासह सदस्यांना बाहेर नेणं असेल, हे अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. या कार्यक्रम राबवण्याचा मुख्य हेतू असा असतो की सदस्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल, त्यांचे स्नेहाचे बंध निर्माण होतील, सर्व सदस्यांची एकमेकांशी चांगली ओळख होईल आणि इतके घनिष्ठ संबंध निर्माण होतील की मित्राचा फोनवरचा आवाज ऐकून मित्र आनंदी आहे, दुःखी आहे, टेन्शन मध्ये आहे, हे त्याला ओळखू यायला पाहिजे. इतके घनिष्ठ संबंध आपले तयार व्हायला पाहिजे. मी एक किस्सा सांगतो. एखादा मतभेद झाला, आगोला धरला, रुसाफुगी झाली असेल, सगळं झालं असेल, पण हे काही कालापुरतं असतं. शेवटी त्या जखमेवर आपण थोडंसं खपली झाल्यानंतर ती बाजूला पडते आणि आपण पुन्हा एकमेकांच्या सहवासात येऊन चांगलं आयुष्य काढू शकतो. अनेक चांगली कामं तुम्ही केली, अजून इतर पुढे चांगली कामं करा. मी तुमच्या सोबत आहे. आता ते अप्रत्यक्ष कुठल्या तरी निमित्तानं आम्हाला तुमच्या सहवासात करून घ्या. कारण काय आहे, एखादी संघटना चालवणं मोठं कुटुंब चालवण्यासारखं आहे. संघटनेमध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. म्हणजे चांगली माहिती तुम्हाला सर्वांना असेल संघटनेमध्ये कसं असतं काय असतं. पवार सरांनी चांगला अनुभव घेतलाय. पण संघटन कौशल्य ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे नेतृत्व आपोआप चालून येतं आणि ज्यांच्याकडे नेतृत्व शैली आहे, नेतृत्व गुण आहे, ते समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात. शिक्षक मित्र विचार मंच हा समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतो. पुढे नेण्यासाठी समाजाला वैचारिक रिटर्न प्राप्त करून देण्यासाठी ही काम आपण करतो. कारण जगामध्ये नैराश्यता खचून भरलेली आहे. आपण फक्त नैराश्यता जर निवडली तर आपले विचार सगळे तसेच होऊन जातील. पण यातूनही सकारात्मकता जोपासली पाहिजे. अंधार असताना आपल्या हातामध्ये मेणबत्तीचा प्रकाश असला पाहिजे. आपण स्वतःपुरता उजेड निर्माण करून उपयोगाचा नाहीये, तर आपण निर्माण केलेला उजेड हा इतरांच्या हातामध्ये जर दिला तर त्यालाही त्या अंधारातून वाट मार्गक्रमण करता आले पाहिजे, वाट शोधता आली पाहिजे आणि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या विकासासाठी जे काही करता येते का, म्हणजे खंत आहे नेहमी मी बोलून दाखवतो. शिक्षक काही प्रमाणात उच्च शिक्षण घेतात, पण अजून असे अनेक शिक्षक आहेत की जे उच्च शिक्षण घेण्याच्या पात्रतेचे आहेत पण ते उच्च शिक्षण घेत नाहीत. आता तुम्हाला तुमच्या विचार मंचाच्या वतीनं आपण आवाहन करा. मी बऱ्याचशा जाहिराती पाठवतो ग्रुपवर शिक्षणाच्या प्रवेशाच्या, त्याचा लाभ घ्या. कधीही खळखळ करत नाही. त्यामुळं आपल्या ज्ञानाची घागर नेहमी भरली पाहिजे आणि त्यातून दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आपली खळखळ त्यातून बाहेर आली पाहिजे आणि फक्त समृद्ध असं ज्ञानरूपी पाणी आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुढे की समीर सर या पुढे. गणेश तुम्ही ऐकू आता सर्व या कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या. शिक्षक मित्र विचार मंच सातारा यांच्या वतीने सन 2025 सालाची शैक्षणिक दिनदर्शिका आज या ठिकाणी त्याचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सन्माननीय रवींद्र खंदारे साहेब, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सुरेश पवार
यांच्या उपस्थितीमध्ये आणि विचार मंचच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आज शिक्षक बँकेमध्ये या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। ही दिनदर्शिका गेले 3 वर्ष झालं शिक्षक मित्र विचार मंचच्या वतीने तयार केली जाते। ही दिनदर्शिका तयार करण्यासाठी विचार मंचचे सर्व सदस्य खूप परिश्रम घेतात। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या परिपाठासाठी ज्या सर्व गोष्टी, त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक गोष्टी या सर्वांचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो। त्यामुळं ही दिनदर्शिका सर्वांना खूप आपलीशी वाटते। विचार मंचच्या वतीनं ही दिनदर्शिका सातारा जिल्ह्यामधील 50% शाळांमध्ये मोफत पुरवली जाते आणि या दिनदर्शिकेला जिल्ह्यातील शिक्षकांमधून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि खूप चांगल्या प्रकारची मतं शिक्षकांमधून व्यक्त केली जातात। या दिनदर्शिका निर्मितीमध्ये विचार मंचच्या सर्व सदस्यांचा सहभाग असतो। मी सर्व सदस्यांना या विचार मंचच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।